शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या सिनेट अधिसभेत आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी सांगलीत बेदाना संशोधन व स्किल प्रशिक्षण केंद्र सुरू करा ही मागणी विद्यापीठातर्फे मंजूर करण्यात आली असून तसेच खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे केंद्र तातडीने उभा करण्याची मागणी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्यामार्फत करण्यात आली। कोल्हापूर दिनांक 20 डिसेंबर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे आज कुलगुरू माननीय डॉक्टर श्री सुरेश गोसावी सर यांच्या अध्यक्षतेखाली सिनेट सदस्यांची अधिसभा संपन्न झाली। या महत्त्वपूर्ण अधिसभेस सांगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री सुधीरदादा गाडगीळ उपस्थित होते। यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी सांगली जिल्ह्याच्या कृषी व शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठराव मांडत विद्यापीठ प्रशासनाकडे ठोस मागण्या केल्या। सांगली जिल्ह्याची देशपातळीवर बेदाना उत्पादन जिल्हा म्हणून ओळख असून बेदाना निर्मित प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळाची गरज असते। ही गरज लक्षात घेता शिवाजी विद्यापीठामार्फत सांगली येथे बेदाना संशोधन व स्किल प्रशिक्षण केंद्र तातडीने सुरू करण्यात यावे अशी जोरदार मागणी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी अधिसभेत केली। ही मागणी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी मान्य केली असून लवकरच त्या संदर्भात प्रशिक्षण केंद्रे चालू करण्यात येणार। तसेच सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुका येथे शिवाजी विद्यापीठाचे कायमस्वरूपी केंद्र उभारण्यासाठी आवश्यक जागा इमारत मनुष्यबळ व इतर पायाभूत सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी त्यांनी केली। तोपर्यंत सांगली शहरात उपलब्ध भाड्याच्या जागेत शिवाजी विद्यापीठाचा उपपरिसर येत्या जून महिन्यापासून सुरू करून आवश्यक अभ्यासक्रम तातडीने सुरू करण्यात यावेत असेही त्यांनी स्पष्ट केले। या अधिसभेत बैठकीस आमदार सुधीरदादा गाडगीळ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे कुलगुरू डॉक्टर श्री सुरेश गोसावी, विद्यापीठाचे अधिसभा सदस्य विशाल गायकवाड, संजय परमने, डॉक्टर मनोज पाटील यांच्यासह शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे सर्व सिनेट अधिसभा सदस्य व विविध मान्यवर उपस्थित होते।